नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज वार रविवार आहे. आपण पाहत आहोत सर्व विद्यार्थी पेपर सोडवण्यात पूर्णपणे मग्न दिसत आहेत. सध्याचे दिवस हे खूप कडाक्याच्या थंडीचे आहेत, कारण अख्खा महाराष्ट्र हा थंडीने गारठलेला आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा सर्व युवक युवती येणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व युवकांनी व युवतींनी लवकरच फिजिकल व लेखी परीक्षेसाठी पूर्णपणे तयारी करून भरतीला उतरण्याचं ठरवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जवळपास दर रविवारी तर पेपर घेतोच आहे, परंतु आठवड्यातून आणखी 1-2 टॉपिक टेस्ट आपण घेत आहोत. कारण याच्या पाठीमागचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास हा अविरत चालू ठेवलेला आहे, परंतु जरी एखाद्या टॉपिक मध्ये त्यांच्या काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तरी त्या टॉपिक टेस्ट नुसार त्यांच्या काही कन्सेप्ट ह्या क्लिअर होतील. आणि जो प्रश्न चुकलाय हा प्रश्न वारंवार चुकणार नाही, यासाठी आपण ही परीक्षा पद्धती अवलंबलेली आहे. यामध्ये जवळपास 4ही घटकाला आपण टच करण्याचा प्रयत्न करतो किंवा 4ही घटक यामध्ये समसमान ठेवलेले असतात. त्यामध्ये मॅथ आणि बुद्धिमत्ता ही 50 मार्काला असते, जनरल नॉलेज हे 25 मार्काला आणि मराठी व्याकरण हे 25 मार्काला. काही जिल्ह्यामध्ये भलेही पॅटर्न पडत नाही 25-25चा, परंतु आपण हे पॅटर्न वाईज पेपर विद्यार्थ्यांना सोडवायला देतो. त्याचं कारण एकच आहे की शासनाने जो GR काढलेला आहे किंवा GR हे केलेलं आहे यामध्ये पॅटर्ननुसारच GR आहे. परंतु आपण पाहत आहोत की गेल्या भरपूर वर्षापासून पोलीस भरती जी होत आहे या पोलीस भरतीमध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पॅटर्न यूज केला जात नाही. काही ठिकाणी GK जास्त असतं, काही ठिकाणी मॅथ जास्त असतं, काही ठिकाणी मराठी थोडीच असते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनुसार हे करतो, परंतु आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे पॅटर्न नुसार चला. कारण का की कधी कुठलाही पेपर हा कोणत्याही घटकावर वाढू शकतो, कमी होऊ शकतो, परंतु 100 मार्काचाच पेपर असतो आणि 50 मार्काचं ग्राउंड असतं. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंडसाठी सुद्धा हे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करत आहेत. कारण का आता उद्या सोमवार आहे, एवढी थंडी पडलेली असून सुद्धा हे विद्यार्थी उद्याच्या टायमिंग साठी सज्ज असतात. कारण का ऊन वारा पाऊस थंडी याचा कुठलाही परिणाम यांच्यावर होत नाही. का त्यांची या मनाची मानसिकताच अशी झालेली असते की आता सोमवार आहे आणि उद्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याला टायमिंगला हजर राहायचं. कारण कधी कधी आम्ही म्हणतो जाऊ द्या एखादा रविवार एखादा सोमवार नको, म्हणजे एवढा सोमवार गॅप देऊ आपण. पण विद्यार्थी एवढे उत्सुक असतात, सर नाही नाही टाइम बुडवायचा नाही. कारण का त्यांच्या मनातील औत्सुक्य आणि त्यांच्यामध्ये असणारी जी म्हणजे कार्यतत्परता आहे ती आपल्याला याच्यातून दिसून येते. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की हे विद्यार्थी उद्याच्या यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी कुठलाही थोडक्यात सांगायचं म्हणजे यांचं त्याग करण्याची यांची जी काय धडपड आहे, त्याग म्हणजे इथं सुखाचा त्याग करायचा आहे की आपल्याला आयुष्य आराम मिळाला पाहिजे, हे म्हणजे कुठल्या ह्याच्यात जास्त परेशानी होऊ नये. यांचं म्हणणं असं आहे की वाटेल तेवढी परेशानी झाली तरी चालेल, वाटेल तेवढा संघर्ष करावा लागला तरी चालेल, परंतु आम्हाला वर्दी मिळाली पाहिजे. मित्रांनो, वर्दी ही प्रत्येकाला मिळत नसते. गर्दी आपण पाहतो, लाखो लोकांची लाखो विद्यार्थ्यांची आता पोलीस भरतीसाठी गर्दी जमलेली आहे. पण याच्यातून विशिष्ट आणि नेमकेच असे लोक वर्दीमध्ये दिसणार आहेत. त्याचं कारण एक आहे, ज्यानं पूर्णपणे स्वतःला वाहून घेतलेला आहे, पूर्णपणे नियोजनाच्या चौकटीत बसवलेला आहे की माझा आज अभ्यास किती झाला आहे, माझा आज ग्राउंड किती झाला आहे, माझं काय वीक आहे, ह्या सर्व गोष्टींना ज्यानं पूर्णपणे न्याय दिलेला आहे तोच विद्यार्थी हा वर्दीला लायक ठरू शकतो. त्यासाठी तुम्ही पण या पद्धतीनुसार करा की तुमचं जे नियोजन आहे ते अचूक राहू द्या. दररोज तुम्हाला एक पेपर हा सोडवणं झालाच पाहिजे. सोडवलेल्या पेपरवर तुम्ही स्वतःशी स्वतः चर्चा करा. ज्या चुका आहेत तुमच्या या तुमच्या शिक्षकांच्या लक्षात आणून द्या. कारण का तर माझं इथं
एवढं जीके बरोबर आहे, एवढं जीके चुकलेलं आहे, तर मग कुठला तुम्हाला घटक अवघड वाटतो त्या घटकावर जास्त प्रेशर द्या. मग तो गणिताचा असो, बुद्धिमत्तेचा असो किंवा मराठी व्याकरणचा असो. त्यासाठी तुम्ही हे पहा, चुका तुम्ही सांगत राहताल तर तुमच्या चुका कमी होतात. कारण का की चुका सांगितल्यानं अज्ञान हे कमी होतं आणि चुका झाकून ठेवल्यानं अज्ञान वाढत जाईल आणि एक दिवस तुम्हाला त्याच्यापासून खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. म्हणून मित्रांनो, तुमच्यामधल्या चुका, तुमच्यामधल्या काही कन्सेप्ट या झाकून न ठेवता त्या तुमच्या शिक्षकापर्यंत पोहोचवा. त्याच्यावर तुम्ही शंकेचं निरसन झाल्यानंतर तो प्रश्न तुम्हाला परीक्षेत जर आला तर तिथं तुम्हाला मार्क दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला दोन्हीही फिजिकल आणि लेखी परीक्षेचे मिळून दोन्हीही मार्क एकत्र झाल्यानंतर तुमचं जे मेरिट आहे, हे मेरिट मी तर सांगतो, प्रत्येकाला सांगतो की बाबा होईल तेवढं 47 मार्काचं तुमचं ग्राउंड आलं पाहिजे. आणि तुमची लेखी परीक्षा जी आहे ही पेपर कितीही अवघड असला तरी परंतु तुम्हाला 90 मार्काला कसं टच करता येईल याच्यावर तुम्ही लक्ष फोकस करा. आणि भलेही 90ला नाही झालं तर खूपच 4-5 मार्क खालीवरी झाले तर 85 मार्क हे तुम्हाला पडणंच गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला 85, 47-45 असा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि हा जर फॉर्म्युला तुमचा तयार झाला तर तुमच्यापासून तुमची वर्दी कोणीही हिसकावून घेणार नाही. तुम्ही तुमच्या येणाऱ्या उद्या स्वप्नाचे किंवा ध्येयाचे तुम्ही नक्कीच एक आदर्श ठरू शकता आणि तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही नक्कीच हिरो ठरू शकता. एवढंच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.